नमस्कार. वैजूज कुक हाऊस मराठीमध्ये आपले स्वागत आहे. छोले हा उत्तर भारतीय पदार्थ आहे, पण तो आपण सर्व दूर करतो. भारतभर सगळेच जण करतात. फक्त त्या प्रदेशानुसार त्याच्यात थोडे बदल होतात. तर आज मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार आहे. तो असाच आहे. तो परंपरागत त्याची ती कृती नाही आहे, पण त्याच्यात थोडासा साऊथ इंडियन टच पण आहे. चला आपण व्हिडिओ सुरू करूया. भाजीला लागणारं साहित्य: 1 टोमॅटो, 1 कांदा चिरून घेतलेला, भेंडी, छोले हे उकडून घेतलेले आहेत. आणि आता आपण बाकीचे पावडर मसाले जे आहेत ते बघू. हा गोडा मसाला आहे, गरम मसाला, लसूण आहे, हा जिरेपूड, हळद आणि आल्याचा तुकडा तो मी नंतर किसून घेईन. आता आपण पुढची कृती सुरू करू. नेहमीप्रमाणे तेल तापवून त्याच्यात मोहरी घातली आणि कांदा घातलेला आहे. आपण जो चिरून घेतलेला कांदा आहे तो थोडा परतत ठेवायचा आहे. झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे, किंवा आत्ता ह्याच्यात मीठ वगैरे पण काही घालायचं नाही आहे. फक्त हा थोडा आपण परतत ठेवायचा आहे. मंदच गॅस ठेवायचा आहे, कारण मोठा गॅस ठेवला तर आपले कांदा जळू शकेल. मधून फक्त थोडा तर हलवायला लागेल. त्याप्रमाणे तो हलवते आणि परतत ठेवते आहे. हा कांदा आता लालसर झाला आहे, तर आपण आता त्याच्यात टोमॅटो घालू. आणि टोमॅटो घातल्यानंतर हळद घालायची आणि लसूण आणि आलं हे घातलेले. मी आलं किसून घेतलं आहे. आता ते घालून आपण थोडं मिक्स करून घेऊ, की जेणेकरून ते परतलं गेले आलं लसूण की त्याचा जो कच्चेपणा असतो तो निघून जाईल. त्यामुळे हे थोडंसं तसंच गॅसवर 1 मिनिटभर आपल्याला ठेवायचं आहे. त्याचा कच्चेपणा गेल्यानंतर बाकी जे आपले 3 मसाले आहेत, म्हणजे जिरेपूड, गरम मसाला आणि गोडा मसाला, तो पण घालायचा आहे आत्ताच. तर तो घातल्यानंतर थोडा आपण परतू. आणि मी इथे लाल तिखट काढायची विसरले होते, ते मी आत्ता थोडंसं घातलेलं आहे. तर लाल तिखट घालून ते आपण थोडं परतू. फक्त आपण आता लगेच जे छोल्याचं पाणी आहे ते घालणार आहोत, नाहीतर आपले हे जे मसाले घातलेत ते जळतील. त्यामुळे आपण छोल्याचं जे उकडलेलं पाणी असतं तेच घालून हे आता उकळी येण्याकरता ठेवून देऊ. आता हे एकीकडे जे उकळतं आहे, तर तोपर्यंत मी जरा कॅमेरा ॲडजस्ट करते, कारण मला त्या पलीकडच्या गॅसवर भेंडी परतायला घ्यायची आहे. तर त्याप्रमाणे मी आधीच कढईमध्ये तेल घालून ठेवलं आहे. आणि आता ते गॅस लावून आपण त्याच्यात भेंडी घालायची. जे आपण भेंडीचे तुकडे करून घेतलेले ते घेतले. इथे मी आता थोडीच भेंडी वापरली, कारण मला ती जरा जास्त वाटली होती. त्यामुळे निम्मी भेंडी मी तशीच ठेवलेली आहे. आता ही नुसतीच तेलावर परतायची. आपल्याला त्याला बाकीचं काहीच मसाले वगैरे काहीच घालायचे नाही आहेत. फक्त थोडंसं मीठ घालणार आहे आणि तशीच ती होऊ द्यायची आहे. त्याला झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही आहे. आता इथे मी छोले घालून घेतले आहेत, कारण ह्याला उकळी चांगली आलेली आहे. त्यामुळे मी त्याच्यात जे आपण छोले उकडलेले आहेत ते घातलेत आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता भेंडीला मीठ घालेन तेव्हाच मी ह्याला पण मीठ घालेन छोल्याला, कारण अजूनपर्यंत आपण घातलेलं नव्हतं. जरी छोले उकडताना मीठ मी घातले नेहमीच्या माझ्या सवयीप्रमाणे, तरी थोडंसं आपल्याला मीठ घालावं लागेल. त्यामुळे दोन्हीला मीठ घालून दोन्ही परत मिक्स करून दोन्ही असंच होऊ द्यायचं आहे. ही भेंडी आपली झाली आहे. त्यामुळे आता गॅस बंद करते आणि परत कॅमेराचा फोकस बदलते आहे. इथे आता या छोल्यांना पण छान उकळी आली आहे. आता ती भेंडी जी आहे ती आपण ह्याच्यात घालू आणि मग 1 मिनिटांनी त्याच्यात नारळाचं दूध मी करून घेतले घट्टसर, तर ते घालून मिक्स करायचं आहे व परत जरा ते चांगलं मिश्रण एकत्र उकळू द्यायचं आहे. नारळाचं दूध घातल्यानंतर 1 उकळी आली आहे. आपण आता गॅस बंद करू आणि कोथिंबिरीने सजवू.
अशी ही न साऊथ इंडियन न नॉर्थ इंडियन अशी छोले भेंडीची भाजी किंवा रस्सा आपला तयार आहे. तो तुम्ही नक्की करून बघा.